तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता पाऊस येत आहे. म्हणलं चला आता पावसात एक व्हिडिओ बनवावा चलत चलत, आणि रील्स पण बनवावी म्हणलं आणि ब्लॉग पण बनवावा. तर तुमच्या इकडं पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा. काय 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 बाय बाय बाय. तर मित्रांनो आता मी फार्म हाऊसवर चालले. तिथं फार्म हाऊस म्हणजे नुसते घोडेच असणार आहेत. तर माझ्याकडे वेळ नसतो, त्यामुळं आता सुट्टी झाली ती कामावरनं, चपात्या वगैरे केल्या. पण तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडं माणूस नाही कॅमेरा पकडायला, त्यामुळं मी आत्ता डायरेक्टली व्हिडिओ चालू केला आहे. तर मी तुम्हाला आज नवीन नवीन म्हणजे तुम्ही बघितलेलंच आहे, पण तरी पण मी चालले आणि मला रील पण शूट करायचे घोड्यावर बसून. मला म्हणजे खूप खूप दिवसांनी इच्छा होती, त्यामुळे आता वेळ काढून चालले. आता वाजले 7:30. तर 1 घंट्यात जाऊन माघारी येणार आहे आणि व्हिडिओ बनवून. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू शकता मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ऑलरेडी घोड्यावर बसलेले आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी फार्म हाऊसवर निघाले म्हणून. तुम्हाला तिथले पण घोडे दाखवायचे होते, पण विषय काय झाला माहिती का, अजून पोहोचले नाही पण घोड्यावर बसले. तर हे बघा, बघू शकता आमचं क्यूट क्यूट घोडा आहे का नाही मस्त. मला तर खूप मस्त वाटतंय. तुम्हाला बघून कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय हॅलो. खूप मस्त वाटते घोड्यावर बसून. मला छान वाटायला लागले. पहिल्यांदा घोड्यावर बसले आणि घोडा पण खूप गरीब आणि दिसायला पण क्यूट आहे. आणि वरी बसल्यावर पण एकदम भारी वाटायला लागले मला. आज वेळ काढून आले होते. मला पण खूप आवड आहे हा जनावरांची. तर भावा आणि बहिणींनो, आता मी घरी आलेले आहे. म्हणजे आता म्हणजे लय वेळ झाले, 1 तास झाला आलेले. जेवण वगैरे केले. तिकडं बघा भांडे ठेवलेत गॅसवर, भांडे घासायचे अजून. आता वाजले संध्याकाळचे 10. तर मी घोड्याच्या फार्म हाऊसवर जाऊन आले, पण तिथं खूप अंधार होता, भरपूर घोडे होते. पण अंधारामुळे मी गेले नाही. तर नेक्स्ट टाईम गेल्यावर तुम्हाला नक्कीच ते घोड्याचं फार्म हाऊस दाखवल. आणि मी एक घोडा लांब आणायला लावला होता, म्हणजे तो ओळखीचे आहेत ना, त्यामुळं चांगली ओळख झालेली. त्यामुळं मग त्यांनी एक घोडा आणला, घोड्यावर बसले, फोटो वगैरे रील वगैरे काढले, मस्त एन्जॉय केलं. आता घरी आले, जेवायला बनवलं, जेवण केलं आणि आता झोपायच्या तयारीला आहे बघा. म्हणलं चला आता राहिलेला व्हिडिओ कंप्लीट करावा. कसं आहे ना मित्रांनो, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगावा. कोणी काय जरी म्हणलं तरी आपल्याला जे योग्य वाटते तेच करा. तुम्ही असो किंवा मी असो. दुनिया काय हो का, घोड्यावर बी चालू देत नाही, गाडीवर बी चालू देत नाही, पायाने बी चालू देत नाही. कोणचंच त्यांना जमत नाही. तसं मी तर बिनठोक जीवन जगायचं ठरवले, बिनठोक जीवन जगते बी मी. कोण काय म्हणायले, कोण काय बोलायले ह्याचा कधीच विचार केला नाही मी, आणि करायचं बी नाही मला. कारण ह्या जगात कोण अमर नाही. सगळ्याला एक ना एक दिवस जायचंय. आहे तोवर जगून घ्यायचं. आणि का मेलं तर परत माणसाचा जन्म पण नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि अनुष्काचं पण एक चॅनेल आहे, माय लाईफ अनुष्का अँड दादा असं नाव आहे. तर तुम्ही त्या पण चॅनलला सपोर्ट करा. म्हणजे आमच्या दोघीचे पण व्हिडिओ असणार आहेत तिथं. पण आता मी गावीचे व्हिडिओ, जोपर्यंत मी गावाला जात नाही म्हणजे सारखी चक्कर राहणारच माझी. तर गावाकडे गेलं की
ती बनवणार व्हिडिओ नाही तर आहे तोपर्यंत मी बनवणार म्हणजे माझं चॅनेल ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी बनवावं लागेल. आणि ते तिथंच वैयक्तिक चॅनेल ओपन केलेलं आहे मी. तर सपोर्ट करा मला, तुमच्या सपोर्टची गरज आहे. ठीक आहे, काही गोष्टी अशा आहेत की मला कामामुळं वेळ भेटत नाही तुम्हाला नवीन काही दाखवायला. त्याच्यामुळं जे जे चाललंय ते तोंडानं सांगते, तुम्हाला दाखवता येत नाही मला. तर फार थकले बघा आता काम करून. आता झोप येईल, झोपावं म्हणायला लागले, जास्त काय बोलू वाटा नाही. तर चला, गुड नाईट, बाय बाय, काळजी घ्या.